तारीख 3 ऑगस्ट 2025 भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याणमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं। कल्याण डोंबिवली शहर परिसर आपल्याला भाजपमय करायचा आहे, पालिकेवर भाजपचा महापौर बसवायचा आहे। तारीख 1 जानेवारी 2026 भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगरमध्ये बोलताना कार्यकर्त्यांना विजयाचा फॉर्म्युला सांगितला, वेळेचं महत्त्व सांगितलं आणि वेळेत मतदारांपर्यंत पोहोचला तरच स्वबळावर महापौर बसू शकतो असं विधान केलं। तारीख 21 जानेवारी 2026 भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलं, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर बसणार। चव्हाणांचा स्वबळाचा नारा विरून तो महायुतीचा महापौर असा झाला। याचं कारण म्हणजे निकालात पुढे आलेले आकडे आणि एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे या पितापुत्रांनी घुमवलेला डाव। श्रीकांत शिंदेंचं बलस्थान असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्याच निकटवर्तीयांना प्रवेश देऊन भाजपने श्रीकांत शिंदेंभोवती ट्रॅप लावायला सुरुवात केल्याची चर्चा झाली। त्यात ठाण्यात ताकद लावून जास्त जागांची मागणी करत एकनाथ शिंदेंवर सुद्धा दबाव आणायची खेळी केली। राजकीय आणि आर्थिक ताकद सोबतच वर्चस्वाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या MMR रिजनमध्ये भाजप शिंदे पितापुत्रांना ठाण्यापुरतच लिमिटेड ठेवणार असे चित्र भाजपमध्ये सुरू असलेले पक्षप्रवेश, भाजपने घेतलेल्या भूमिका यामुळे उभं राहत होतं। पण डाव फिरला, शिंदे पितापुत्रांनी फिरवला, कुठं बेरजा केल्या, कुठं भाजपला मागे खेचलं तर कुठे श्रीकांत शिंदेंची एक चाल भाजपला चेकमेट करणारी ठरली। शिंदे पितापुत्रांनी MMR मध्ये डाव कसा घुमावला पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सुरुवात करू कल्याण डोंबिवली पासून। या महानगरपालिकेत दोन नेत्यांची ताकद, डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण। चव्हाणांनी भाजपचा महापौर बसवण्याचा नारा, शिंदेंच्या जवळच्या कार्यकर्त्यांना दिलेला प्रवेश यातून ट्रॅप पक्का केला होता। त्यात इथं युतीमध्ये लढण्याचा निर्णय झाला आणि भाजपने कोंडी आणखी भक्कम करायला घेतली। शिंदेंच्या अनेक उमेदवारांची हुकलेली संधी, त्यात भाजपने तब्बल 14 नगरसेवक निवडून आणणं, यामुळे भाजप प्लसमध्ये जाऊन शिंदेंना लिमिटेड करणार का असा प्रश्न होता। पण निकालात 122 जागांपैकी भाजपने 50 आणि शिंदेंच्या शिवसेनेनं 53 जागा जिंकल्या। इथं बहुमताचा आकडा आहे 62, त्यामुळे महायुती म्हणूनच सत्ता स्थापन होणार असं चित्र होतं। रवींद्र चव्हाण यांनी तसे संकेत सुद्धा दिले होते। पण निकाल लागल्यावर श्रीकांत शिंदे आणखी जोमाने ऍक्टिव्ह झाले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेले 2 नगरसेवक श्रीकांत शिंदेंच्या भेटीला गेले। मुळात हे नगरसेवक आधी शिंदेंच्या शिवसेनेमध्येच होते, तिकीट मिळालं नाही म्हणून ते ठाकरे गटात गेले, जिंकले आणि पुन्हा श्रीकांत शिंदेंकडे आले। पण डाव 2 नगरसेवकांवर थांबला नाही, खरी चाल बसली ती मनसेची। शिंदेंच्या शिवसेनेची गटनोंदणी होत असतानाच मनसेचे नेते राजू पाटील मनसेचे 5 नगरसेवक घेऊन कोकण भवनात आले आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। काँग्रेसचे 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि मनसेचे 5 नगरसेवक असे टोटल लावून श्रीकांत शिंदेंनी आपला आकडा 61 वर नेऊन ठेवला। ठाकरेंचे नगरसेवक होल्डवर ठेवून आता या सगळ्यात महापौर पदाचं आरक्षण सुटलं ST प्रवर्गासाठी। शिंदेंच्या शिवसेनेकडे ST प्रवर्गातून निवडून आलेले 2 नगरसेवक आहेत, मनसेकडे 1 नगरसेवक आहे आणि भाजपकडे 0 नगरसेवक। आता समजा मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला नसता आणि अशात महापौर पदाचं आरक्षण सुटलं असतं तर भाजपने आपली पूर्ण ताकद लावत मनसेचे नगरसेवक फोडले असते आणि महापौर पदावर क्लेम केला असता। पण कल्याण डोंबिवलीत ST प्रवर्गासाठीही आरक्षण पडू शकतं आणि मनसेकडे ST प्रवर्गातून निवडून आलेला नगरसेवक आहे याचा अंदाज घेऊन श्रीकांत शिंदेंनी आधीच मनसेशी जुळवून घेतलं आणि ST प्रवर्गातला नगरसेवकच नसल्यानं भाजपचा महापौर पदावरचा क्लेम पूर्णपणे संपुष्टात आणला। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप ना सगळ्यात मोठा पक्ष ठरला, ना त्यांना बहुमताच्या आकड्यापर्यंत जाता येईल अशा बेरजा करता आल्या। पण हे सगळं श्रीकांत शिंदेंनी करून दाखवलं आणि डोंबिवलीत डाव घुमला। कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदेंचा जोर दिसून आला तर नवी मुंबईत शिंदे पितापुत्रांची पॉवर चालली। नवी मुंबई हा गणेश नाईकांचा बालेकिल्ला, पण यावेळी एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत नाईकांना थेट आव्हान दिलं आणि इरेला पेटून प्रचार केला। नवी मुंबईत दोन्ही पक्ष वेगळे लढले, नाईक वन साइड डाव घुमवणार, शिंदेंच्या शिवसेनेला लिमिटेड ठेवणार अशी चर्चाही झाली। त्यात नाईकांनी ज्या पद्धतीने शिंदेंवर टीका केली ते बघता नाईकांना वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल असल्याचं स्पष्ट होतं। गणेश नाईकांचं मॅन टू मॅन मार्किंग पक्का असताना त्यांच्याकडे असलेली नेत्यांची फळी प्लस मनी आणि मसल पॉवर बघता शिंदे किती मायनस जाणार हीच चर्चा होती। पण एकनाथ शिंदेंनी केलेला आक्रमक प्रचार आणि श्रीकांत शिंदेंनी सांभाळलेलं ग्राउंड यामुळे इथे शिंदेंच्या शिवसेनेच्या 42 जागा निवडून आल्या। भाजपने 65 जागांसह बहुमताचा आकडा पार केला। पण आता साहजिकच इथे शिंदेंची शिवसेना महायुती म्हणून सत्तेत वाटा मिळवू शकते किंवा
भाजपचा तगडा स्पर्धक म्हणून आव्हान तयार करू शकते। एक हाती भाजपकडे जाणारी MMR रिजनमध्ये प्रचंड महत्त्व असलेली नवी मुंबई शिंदे पितापुत्रांनी रेसमध्ये आणली आणि निकालानंतर सुद्धा ती रेसमध्ये ठेवली। उल्हासनगरमध्ये सुद्धा भाजपने पूर्ण जोर लावलेला। अगदी सप्टेंबर महिन्यात इथं भाजपचाच महापौर बसवायचा आहे असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी वातावरण निर्मिती केली होती। पण श्रीकांत शिंदेंनी टीम ओमी कलानी पक्षाचे 15 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत जोडून घेतले, तर 14 वर्षांनी साई पक्ष आपल्यासोबत जोडून घेतला। कल्याण डोंबिवलीमध्ये झालेल्या पक्षप्रवेशांवरून शिंदेंच्या नेत्यांनी भाजपला घेरलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली असं प्रत्युत्तर दिलं होतं। त्यामुळे दोन्ही बाजूंनी उल्हासनगर महापालिका प्रतिष्ठेची झाली होती। इथं दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले। 78 जागांपैकी भाजपने 37 तर शिंदेंच्या शिवसेनेनं 36 जागा जिंकल्या। इथं बहुमताचा आकडा आहे 40, म्हणजे भाजप फक्त 3 नगरसेवक लांब होती। पण श्रीकांत शिंदेंनी इथली निवडणूक पूर्व युती निकालानंतरही कायम ठेवण्यात यश मिळवलं। साई पक्षाचा 1 आणि 1 अपक्ष अशा 2 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला, तर खरा डाव बसला वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर, ज्यात श्रीकांत शिंदेंचा वाटा मोठा होता। साहजिकच शिंदेंचा आकडा 40 वर गेला। शिवसेना म्हणून गटनोंदणी झाली आणि वंचित प्लस अपक्ष प्लस साई पक्ष अशी बेरीज श्रीकांत शिंदेंनी केल्यानं भाजपला फक्त 3 नगरसेवक कमी पडत असूनही महापौर पदापासून लांब राहावं लागलं। अमराठी पट्ट्यातली भाजपची हक्काची वोट बँक असलेली महानगरपालिका शिंदेंच्या शिवसेनेनं राखली। श्रीकांत शिंदेंच्या चाली भाजपला चेकमेट करून गेल्या। पण MMR रिजनमध्ये श्रीकांत शिंदेंनी भाजपला सगळ्यात जड गेलेली चाल खेळली ती अंबरनाथमध्ये। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत 59 जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेला 23, भाजपला 16, काँग्रेसला 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा जिंकता आल्या। नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला असला तरी सत्ता शिंदेंच्या शिवसेनेची येणार होती। पण शिंदेंना बाजूला ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आले। भाजप प्लस काँग्रेस या युतीची सगळ्या देशभर चर्चा झाली। भाजपवर प्रचंड टीकाही झाली। शिंदेंचा गेम करायला भाजपने काँग्रेसची साथ घेतली। भाजप सत्तेसाठी काही करू शकतो हे नरेटिव्ह उभा राहिलं। या सगळ्यात काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना निलंबित केलं, तर भाजपने त्यांनाच प्रवेश देऊन आणखी नाराजी ओढवून घेतली। या सगळ्यात भाजपची पूर्ण नाचक्की झाली। हे सगळं सहन करून भाजप सत्तेपर्यंत पोहोचली होतीच, पण श्रीकांत शिंदेंनी शेवटच्या क्षणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना सोबत घेतलं आणि अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आणली। आता श्रीकांत शिंदे हा डाव आधी सुद्धा खेळू शकत होते, पण त्यांनी भाजप नेमकं काय करते याची वाट पाहिली। भाजप गंडाला लागली हे बघून सबुरीने घेतलं आणि भाजपने नैतिकता टांगणीला लावून सत्तेसाठी खेळलेला डाव अगदी रीतसर उधळला। नगराध्यक्ष निवडून आणून 2ऱ्या क्रमांकाच्या जागा असून भाजप पूर्ण सत्तेपासून लांब राहिलीच, पण सोबतच नैतिक पातळीवर सुद्धा डॅमेज झाली। मीरा भाईंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा डाव हुकला असला तरी तिथे विरोधी पक्षांची मोड बांधून शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला दिलेलं आव्हान कायम ठेवलंय। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठाण्यात शिंदे पितापुत्रांना अडकवण्याचा भाजपचा प्लॅन होता तिथे शिंदेंच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आलेत, तर भाजपचा आकडा 28 आहे। थोडक्यात इथे भाजपला तगडी स्पर्धा निर्माण करता आलीच नाही। पण शिंदे पितापुत्रांनी MMR रिजनमध्ये जिथे सोबत लढले त्यातल्या बहुतांश ठिकाणी बहुमताचा आकडा एकट्याने गाठत, तर जिथे स्वतंत्र लढले तिथे भाजपचा मुख्य स्पर्धक बनत MMR रिजनमध्ये आपलं वर्चस्व टिकवून ठेवलं। सध्याच्या स्थितीनुसार MMR मधल्या 3 महानगरपालिकांवर शिंदेंचा तर मुंबई धरून 4 महापालिकांवर भाजपचा महापौर बसू शकतो। त्यातही MMR रिजनचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेशिवाय भाजपचा महापौर बसत नाही ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे मुंबईत होणाऱ्या बार्गेनिंगच्या जोरावर शिंदे पितापुत्र MMR मधल्या महानगरपालिकांमधली महत्त्वाची पदं आपल्याकडे ठेवू शकतात। साहजिकच शिंदेंना MMR मधून मायनस करणं आणि ट्रॅप करणं ही भाजपची दोन्ही स्वप्न धुळीला मिळवत श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे या पितापुत्रांनी डाव घुमवला आहे, तो भाजपला चित करणारा। MMR मध्ये वन साइड चालण्याचं स्वप्न असणारी भाजप कुठे गणली, शिंदेंनी डाव कसा घुमवला याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।